हे आहे SMPS. SMPS मध्ये आपण दोन प्रकारचे व्ह्यू करतो, एक तर लाईन आणि एक असतं लोड. सगळ्यात पहिलं आपण दोन मिनिट लाईन करताना काय करायचं, इनपुटला सगळ्यात पहिलं एक कनेक्शन लावायचं, लोवर ठेवायचं, SMPS बंद ठेवायचा आणि नंतर काय करायचं, ही एक ओम इकडची एक लिंक करायची जॉईन. ही लिंक जराशी चेक करायची बरोबर आहे का. मग एक लिंक जॉईन केली की सगळ्यात पहिलं काय करायचं, SMPS ग्राउंड लावायचं आणि पॉझिटिव्हला लावायचं. 220 इथं 220 मेजर दिसायला पाहिजे. DMM बरोबर वोल्टेज AC सॉरी 220 काय दिसत आहे. माहिती आहे पण आपल्याला कळतं ना की आपण चुकतोय म्हणून पहिल्या स्टेजलाच. बरं चालू करू, बंद कर. नाही हे लावायचे आणि मग काय करायचं, DMM घ्यायचा, DMMचा निगेटिव्ह इथं लावायचा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह लावायचा इथं आणि सर्किट चालू करायचं. चालू केलं सर्किट 219 220 दिसलं की हे काढायचं, DMM काढायचं आणि इथे एक लिंक लावायची. ही फर्स्ट लिंक झाली तुमची. फर्स्ट लिंक लावली की काय करायचं, चेक करायचं, इथं मेजर करायचं, इथं ठेवायचं तुमचं DMMचं पॉझिटिव्ह आणि इथं लावायचं DMMचं ग्राउंड आणि इथं लावायचं. ओके आउटपुट कनेक्शन. अच्छा हे झालं. इथं दिसतं की 0.5 अँपियर आहे, 0.5 अँपियर हे 25 मिली अँपियर. मग काय करायचं, दुसरी लिंक लावायची. मग हे लाईन आहे, लाईनला काय करायचं, हे इथून फ्लक्च्युएट करायचं. इथं आपण लोवर ठेवलेलं आपण मग मिडियमवर ठेवायचं. मिडियमवर ठेवलं तरी सेमच दिसतं आउटपुट, काही एवढं फरक नाही पडत त्याला. आणि जर हायवर केलं तरी काही फरक नाही पडत, तिथं DMM दाखवू म्हणजे सेमच राहतं. म्हणजे हेच आहे लाईनचं की लाईनला काहीच होत नाही. आणि जेव्हा आपण लोड करतोय, लोड कॅल्क्युलेट करताना काय करायचं, हे मिडियमवर ठेवायचं, कंटिन्यूस मिडियमवर ठेवायचं. आता चेंज नाही करायचं आणि दुसरी लिंक जॉईन करायची. पहिल्या लिंकवर पहिलं बघायचं व्हॅल्यू काय ते 0.47. दुसरी लिंक जॉईन केली की बघायचं व्हॅल्यू काय ते. आता दुसरी लिंक जॉईन झाली, आता लगेच 1वर झालं, 1 अँपियरवर झालं म्हणजे 100 मिली अँपियर्स. आणि मग काय करायची, तिसरी लिंक जॉईन करायची. हे 3 रिडिंग झाले तुमचे. हे झाले लोडचे रिडिंग तुमचे, लोडचे 3 रिडिंग झाले. आता डायरेक्ट 1.5 झालं. एवढंच आहे, संपलं विषय.